आज दिनांक 5/2/2023 रोजी पैलवान ढाबा विथ गौतमी ॲग्रो टुरिझम हे आपण इथं मसूरमध्ये कराड मसूर रोड संजय पेट्रोल पंपाच्या पाठीमागे वेजचा असा चांगला प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे की जेणेकरून सर्वसामान्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या गोष्टींची फॅसिलिटी अवेलेबल करून ठेवलेली आहे आपण इथे। आणि जेणेकरून प्युअर वेजमध्ये चांगल्या पद्धतीचं जेवण पारंपरिक 18 वर्षाची परंपरा आपण चालवत आलेलो आहे, तीच परंपरा पुढे आपण घेऊन चाललेलो आहे। आज हिमांशु शाहच्या माध्यमातून हा इथला प्लॅटफॉर्म जो नवीन उभा केला आहे आपण, तो फक्त मसूरपासून 1.5 किलोमीटरवरती कराडपासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती सेंटर पॉईंट आहे। आपल्याकडं आपली फॅसिलिटी मसूरा एक 18 वर्षापासून आपण मसुऱ्याचा बेस बनवून पकडलेला आहे। आणि वेजमध्ये जैनमध्ये पण आपण प्रॉपरली जैन भाज्या अदरवाईज जैनमधले ज्या बाकीच्या गोष्टी ते प्रॉपरली फक्त आपणच देतोय, चांगल्या पद्धतीत देतोय। आणि मसुऱ्यामध्ये आपली स्पेशालिटी आहे, स्वतः रणजित पाटील सुजित पाटील दोघंही स्वतः आचारी काम करून स्वतः मसुरा बनवतात। आणि आपल्या ह्याच्या मागचा कारकीर्द जे 18 वर्षापासून आपलं स्टार्टिंग कसं झालं, आपण स्टार्टअप कसा केला, ह्याच्यावरती आमचे मोठे बंधू रणजित पाटील बोलतील। नमस्कार, मी रणजित पाटील। या व्यवसायात संदर्भात बोलायचं म्हटलं तर 2004 साली आम्ही इस्लामपूरची पहिली ब्रँच चालू केली। त्यानंतर आम्ही कराड बोरगाव अशी आता आमची 5वी ब्रँच आहे। लोकांच्या ग्राहकांच्या जी आम्हाला जो रिस्पॉन्स मिळाला आणि त्या रिस्पॉन्समुळे आम्ही आता इथं मसूरमध्ये सुद्धा मोठं टुरिझम चालू, गौतम टुरिझम असं मोठं आम्ही हॉटेल चालू करत आहे। आमची स्पेशलिटी अख्खा मसूर स्पेशल आणि वैशिष्ट्य म्हटलं तर अख्खा मसूर हा आम्ही स्वतः बनवतो। आचारी कुक वगैरे यात कोणीही नसतं, आम्ही स्वतः सगळं करतो। आणि इथून पुढेही लोकांचा जर प्रतिसाद मिळाला आणखी ग्राहकांचा तर इथून पुढे सुद्धा आम्ही दुसरीकडे शाखा ओपन करू। ज्या पद्धतीनं आपण आपल्या कराड तालुक्यामध्ये या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा प्रशस्त लॉन 15,000 स्क्वेअर फूटचा लॉन आपण जेणेकरून इथे आपलं लग्न कार्य, साखरपुडा, बस्ता, बड्डे सेलिब्रेशन, एंगेजमेंट या अनेक सेरेमनी कोणताही कार्यक्रम आपण प्रशस्त जागे 2,000 ते 2,500 लोकांचा घेऊ शकतो। इथे आपले भरपूर आत्तापर्यंत कार्यक्रम आपण सक्सेस करून दाखवलेले आहेत। आपला पलीकडे आपलं प्रॉपरली स्विमिंग टँक आहे, आपल्या रूम्स आहेत, नॉन AC रूम्स आहेत, येणाऱ्या काळामध्ये AC रूम्स होतील। आपल्या लहान मुलांसाठी धबधबा, रेन डान्स, बोटिंग, इनडोअर गेम, आउटडोअर गेम। आणि यामध्ये सर्वप्रथम आपण हे नवीन ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲड असं करत आहोत की जेणेकरून घोडागाडी, उंटाची राईड, बैलगाडी राईड, आपले जागा आत्ता ओपनिंगच्या अभावी आपण ह्या गोष्टी थांबवल्या होत्या, त्या येणाऱ्या 1-2-3 महिन्यांमध्ये त्यासुद्धा आपण उपलब्ध करून देतो आहे। आणि सर्वप्रथम 18 वर्षाची परंपरा आपण समाजामध्ये चालवत असताना लोकांनी जो आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे, जेणेकरून शहाणे जे कराडचे स्थानिक लोक असतात त्यांचं वैयक्तिक आपल्यावरती एवढं प्रेम आहे की आपण आपला कस्टमर बेसच त्यांना समजतो। आणि त्याच्यापेक्षाही अनमोल गोष्ट म्हणजे काय की आज भैयानी किंवा हिमांशु शेटनी जे प्रेम आम्हाला दाखवून आमच्या विश्वास ठेवून इथपर्यंत आज आम्हाला हे केलं, म्हणजे एवढ्या वर्ष आम्ही कुठल्याही कोलॅबोरेशनला तयार नव्हतो, पण आज त्यांनी जे प्रेम दाखवलं त्यानुसार आम्ही जे आपले 5 ब्रँचेस ऑलरेडी चालू असताना सुद्धा एक नवीन काहीतरी असावं की नवीन समाजात काहीतरी देता यावं या प्रयत्नातून आपण मसूर इथे या गौतमी ॲग्रो टुरिझम आणि विथ कोलॅबोरेशन पैलवान ढाबा अशा टाईपमध्ये एक नवीन कन्सेप्ट चालू केलेला आहे। आणि माझ्या ह्याच्यामध्ये प्रॉपरली सगळ्या आमच्या ह्याच्या थीममध्ये आम्ही फक्त प्युअर वेजमध्ये फॅमिलीसाठीच ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आमच्या, जेणेकरून स्थानिक लोकांना या सातारा जिल्ह्यातील लोकांना जे करून आज महाबळेश्वर, मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या ठिकाणी जायला लागायचं तर स्कूल कॉलेजेस या अदरवाईज जे तुमच्या पार्टीज वगैरे असतात, फॅमिली पार्टीज असतात, गेट टुगेदर असतात, या सगळ्यांसाठी चांगला प्लॅटफॉर्म बनवायची आम्ही आज सगळ्यांनी मिळून तयारी ठेवलेली आहे। आणि आज त्या गोष्टीचं ओपनिंगसुद्धा केलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने आत्तापर्यंत सगळ्यांनी प्रेम दिलं, इथून पुढं पण एवढंच प्रेम राहील हीच इच्छा व्यक्त करतो।
जय हिंद जय महाराष्ट्र. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील आणि उपनेता छायाताई शिंदे यांच्या आज इथं शुभ हस्ते जे आम्ही समारंभ घेतला आणि पूर्णपणे राजकीय सगळ्या गोष्टी बाजूला जाऊन फक्त एक म्हणजे आज पैलवानाची नाळ पैलवानाबरोबर असते. आज वस्ताद किंवा एक मित्र म्हणून पहिल्यापासून खंबीर साथ म्हणजे आबांना आणि नानांना राहिलेली आहे. त्या अनुषंगानेच आज त्यांनी इथं उपस्थिती दाखवली, वेळात वेळ काढून आले, त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. आमच्या आईसाहेबांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि त्या सर्वप्रथम हिमांशू शेठ, आयुष शेठ आणि भैया यांचंसुद्धा मनापासून हे मानतो, कारण की आज ह्यांनी विश्वास ठेवला आणि त्या पात्रतेबद्दल आम्हाला मानलं आणि ते आम्ही पूर्ण करणार आणि त्या पद्धतीने देणार. आणि येणाऱ्या 10 दिवसातून इथून पुढं इथला जो प्लॅटफॉर्म हायलाईट करण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही, तो प्रॉपरली तुम्हाला आमचं पेज असेल गौतम ॲग्रो टुरिझम विथ पैलवान ढाबा या नावाने पेज आपण ओपन करून इथल्या प्रत्येक सोशल ॲक्टिव्हिटी रोजच्या रोज अपडेट देणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा लवकरात लवकर लाभ घ्यायला चालू करावं.